सो फ्रेंड्स, वेलकम बैक टू आवर यूट्यूब चॅनल. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सी वी विल स्टार्टिंग द न्यू चॅप्टर फॉर द न्यू मॉर्निंग oscillation, and today is the lecture number 2. In our previous class we will discuss about regarding to the oscillation. We will discuss about the what is mean by periodic motion, oscillatory motion, and differential equation of SHM and the acceleration of SHM. See, we will start our new point on the today's morning. This is the our heading of that topic, oscillations. This chapter number 5 for 5 marks for board exam perspective. See baba friends, here this is the periodic motion. आता काय असते पिरियोडिक मोशन? ची मोशन एका विशिष्ट वेळेनंतर पुन्हा पुन्हा रिपीट होते, त्याला काय म्हणतो आपण? पिरियोडिक मोशन असे म्हणतो. बघा, द मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट दॅट रेग्युलरली रिपीट्स, म्हणजे एका विशिष्ट वेळेनंतर पुन्हा पुन्हा रिपीट होत जाते. जसं की फॅनची जी मोशन आहे, मोशन ऑफ द फॅन, यस, ती पिरियोडिक मोशन असते, पुन्हा पुन्हा तो रिपीट होत असतं. तशाच प्रकारे आपला हा जो पेंडुलम आहे, द ऑब्जेक्ट रिटर्न्स टू द गिवन पोझिशन आफ्टर अ फिक्स्ड टाइम इंटरवल. एका विशिष्ट वेळेनंतर पुन्हा तो त्याच पॉइंटला येणार, त्याला म्हणणार पिरियोडिक मोशन. बघा, a special kind of periodic motion occurs in a mechanical system when the force is acting on that object is proportional to the position of the object relative to the some equilibrium position. Means equilibrium position म्हणजे काय असती? त्याची मीन पोझिशन असते, ही इक्विलिब्रियम पोझिशन. बघा, नेक्स्ट आपण काय पाहिलं होतं? पहा इथे बघा, आपण पाहिलं होतं लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. आता आपण पाहिलं होतं काल SHM मीन्स व्हॉट इज मीन बाय सिंपल हार्मोनिक मोशन. जी मोशन पुन्हा पुन्हा होत जाते त्यांना म्हणणार सिंपल हार्मोनिक मोशन. त्यामध्ये आपण पाहिलं लिनियर अँड अँग्युलर असे दोन प्रकार पडतात, एक लिनियर, दुसरा अँग्युलर. अँग्युलर SHM, linear SHM. The particle performing to and fro motion in a straight line, त्याला म्हणतो आपण linear SHM. बघा इथं असेल, आपण पाहिले लिनियर SHM आणि अँग्युलर SHM. मी तुम्हाला व्यवस्थितरित्या सांगतो. द लिनियर पिरियोडिक मोशन ऑफ अ बॉडी in which the force is always directed towards the mean position and its magnitude is proportional to the displacement from mean position. बघा, ही स्प्रिंग आहे. काल मी असं प्रिव्हियस लेक्चर मध्ये व्यवस्थितरित्या तुम्हाला ड्रॉ करून दाखवलं होतं. इथं तुम्हाला पाहायला भेटेल स्प्रिंग आहे, ह्याच्यामध्ये आपण काय केलंय बघा, ही आहे इक्विलिब्रियम पोझिशन. This is the equilibrium position of that spring. This is the stretched force. ह्याला काय केलं आपण? स्ट्रेचिंग, स्ट्रेच्ड फोर्स. ह्या स्प्रिंगला आपण ताणलो थोडस, आणि दिस इज कॉम्प्रेस्ड. ह्याला काय केलं आपण? कॉम्प्रेशन केलंय. आता स्ट्रेच्ड केल्यानंतर बघा फोर्स कुठे व्हायला आणि डिस्प्लेसमेंट कुठे यायलाय. इथे सुद्धा बघा फोर्स आणि डिस्प्लेसमेंट, इकडे फोर्स इकडे डिस्प्लेसमेंट, म्हणजे फोर्सच्या अपोजिट डायरेक्शनला काय व्हायलंय? हो, डिस्प्लेसमेंट व्हायलाय. हा सांगतो आपला रिस्टोरिंग फोर्स सुद्धा. बघा, द फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द डिस्प्लेसमेंट बट इट्स डायरेक्शन इज अपोजिट टू द डिस्प्लेसमेंट. म्हणजे फोर्सच्या अपोजिट डायरेक्शनला काय असतं? डिस्प्लेसमेंट. जितका फोर्स तितकं डिस्प्लेसमेंट. फोर्स कमी, डिस्प्लेसमेंट कमी. फोर्स जास्त, डिस्प्लेसमेंट जास्त. अशा प्रकारे आपण पाहतो हा. आणि बघा इथं पाहिले आपण फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द डिस्प्लेसमेंट वेअर K इज प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. K आहे जो प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे स्प्रिंगचा. त्याच्यानंतर बघा आपण नेक्स्ट पाहिलं होतं ऑन द नेक्स्ट स्लाइड हिअर. सी, पहा
इथे काय पाहिलं आपण मोर अबाउट रिस्टोरिंग फोर्स. बघा रिस्टोरिंग फोर्स बद्दल ह्यांनी व्यवस्थित इथं दिले आपण. बघा पहा तुम्हाला इथं व्यवस्थित कळेल. द ब्लॉक इज डिस्प्लेस्ड टू द राईट ऑफ x बरोबर 0 मीन्स डिस्प्लेसमेंट ऑफ दॅट ब्लॉक इज 0. द पोझिशन इज पॉझिटिव्ह. कसं असेल? पॉझिटिव्ह पोझिशनला असेल. अँड द रिस्टोरिंग फोर्स इज डायरेक्टेड टू द लेफ्ट. जेव्हा आपण ब्लॉकला फोर्स पॉझिटिव्ह डायरेक्शनला दिलं मीन्स राईट साइडला, तर त्याचं रिस्टोरिंग फोर्स कुठे येणार? लेफ्टला. बघा राईट साइडला ओढलो सोडून दिलो, रिस्टोर कुठे व्हायलाय? लेफ्टला. आणि लेफ्टला फोर्स दिला सोडून दिला, रिस्टोर कुठे व्हायलाय? राईटला. हे लक्षात ठेवायचं. बघा इकडे जर आपण फोर्स लावला तर रिस्टोर तिकडे होणार आणि इथे हा इक्विलिब्रियम पोझिशनला आहे, हा 0 ला आहे. आता इथे पहा ह्या पॉइंटला इथे काय केलं आपण? जर आपण फोर्स इकडे लावला तर पुन्हा रिस्टोर मीन पोझिशनला होणार. ही इक्विलिब्रियम पोझिशन आहे ह्या पार्टिकलची. दिस इज इक्विलिब्रियम पोझिशन. दिस ऑल्सो इक्विलिब्रियम पोझिशन, दिस ऑल्सो इक्विलिब्रियम पोझिशन. हे लक्षात ठेवायचे तुम्हाला. त्यानंतर बघा आपण पुढे पाहणार आहोत. हा इथे आपण काल पाहिलं होतं बघा डिफरन्शियल इक्वेशन ऑफ SHM. डिफरन्शियल इक्वेशनचा फॉर्म्युला कशावरून डिराइव्ह केला होता आपण? आपल्या बघा इथून रिस्टोरिंग फोर्स वरून. कसा डिराइव्ह केलाय इथं पाहायला भेटेल. मी एकदा तुम्हाला सांगतो. बघा आपण पाहिलं होतं वी नो दॅट. हा इथं पाहायचं आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन ऑफ SHM. तर यामध्ये आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन ऑफ SHM मध्ये बघा काय पाहायचंय? एक सेकंड. ठीक आहे बघा डिफरन्शियल इक्वेशन ऑफ SHM यामध्ये आपल्याला पाहायचं होतं की कसं आपण डिफरन्शियल इक्वेशन प्रूफ करणार SHM मधला. तर पहिल्यांदा वी नो दॅट आपल्याला काय माहित आहे? द रिस्टोरिंग फोर्स, द रिस्टोरिंग फोर्स इज काय असते? रिस्टोरिंग फोर्स ऑब्जेक्टचं. एखादी ऑब्जेक्ट जर घेतला तर आपल्याला त्याचं रिस्टोरिंग फोर्स माहित असलं पाहिजे. रिस्टोरिंग फोर्स F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द व्हेरी गुड -x. प्रोपोर्शनॅलिटी काढून काय देतो? कॉन्स्टंट मायनस ऑफ kx वेअर k इज अ स्प्रिंग कॉन्स्टंट. आता काय करायचंय? परंतु वी नो दॅट काय माहित आहे आपल्याला? फोर्स बरोबर मास इंटू एक्सेलरेशन. पुन्हा एक्सेलरेशन मीन्स डबल डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट. कालचा व्हिडिओ पाहून घ्या. a बरोबर d2x बाय dt चा स्क्वेअर. पुट दिस व्हॅल्यू इन हिअर. काय भेटतो आपल्याला? F इज इक्वल्स टू m d2x बाय dt चा स्क्वेअर. Put this force value in this equation, then m d2x divided by dt चा स्क्वेअर. हा काय असणार मग त्याच्यानंतर f च्या जागेवर? आता लक्ष द्या m इंटू एक्सेलरेशन जागेवर आपण हे ठेवलो. बस आता ही व्हॅल्यू फोर्सची आपल्याला कुठे ठेवायची? इथं. तर इज इक्वल्स टू मायनस ऑफ kx. आता काय करावं लागेल? हा m मल्टिप्लाय मध्ये इकडे जाऊन डिवाइड होईल. तर भेटतो d2x अपॉन dt चा स्क्वेअर इज इक्वल्स टू मायनस ऑफ k बाय m इंटू x. बट मायनस ऑफ k बाय m बट बघा k by m is equals to omega square. Therefore, here we can conclude that d2x by dt square is equals to minus omega square x. This minus value shifted here, then it is plus d2x by dt square plus omega square x is equals to 0. And this is the differential equation of SHM. ह्याला काय म्हणणार आपण? हा आपला आहे डिफरन्शियल इक्वेशन ऑफ SHM, जे की तुम्ही जस्ट इथं पाहिलाय. बघा
दिस इज द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ SHM. आपण इथं पाहिलं बघा, हा मायनस ऑफ kx घेतला, त्याच्यानंतर आपण काय केलं इथं न्यूटन सेकंड लॉ बघा इथं लिहिलाय, न्यूटनचा सेकंड लॉ ऑफ मोशन. त्याच्यानंतर फॉर्म्युलामध्ये आपण व्हॅल्यू पुट केल्या. एक्सेलरेशन इज अ डबल डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट, हे लक्षात ठेवायचंय. एक्सेलरेशन इज इक्वल्स टू डबल डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंटचा डबल डेरिव्हेटिव्ह असतो. प्रिव्हियस व्हिडिओ मध्ये तुम्ही हे पाहून घ्या. ह्या दोन व्हॅल्यूज इथं पुट केल्या बघा, इक्वेशन नंबर 1 and 2. सो अकॉर्डिंग टू द इक्वेशन 2 वरून आपल्याला ह्या व्हॅल्यू भेटतात. ही आपण एक्सेलरेशनची व्हॅल्यू काढलेली आहे, हे लक्षात ठेवाय. दिस इज द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ SHM. हा झाला तुमचा डिफरन्शियल इक्वेशन ऑफ SHM. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आपल्याला पाहायचंय व्हेलॉसिटी ऑफ SHM. आता बघा व्हेलॉसिटी पाहू आपण. यस, सी नेक्स्ट ऑन स्लाइड सेकंड. बघा एक्सेलरेशन ऑफ SHM. आता बघा आपल्याला पाहायचं होतं इथं एक्सेलरेशन काय असतो. सी बघा, एक्सेलरेशन ऑफ अ वेलोसिटी. एक्सेलरेशन म्हणजे काय, रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम, मीन्स वेलोसिटी अपॉन टाइम काय असतो, एक्सेलरेशन. व्हेरी गुड. मग वी कॅन कॅल्क्युलेट द एक्सेलरेशन ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर SHM और SHM. देन द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ SHM इज काय आहे, आपण आताच पाहिले d2x by dt स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर s इज इक्वल्स टू 0. और ओमेगा स्क्वेअरच्या जागेवर आपण काय लिहिलं इथं k by m. आता k by m च्या जागेवर इथं बघा ओमेगाचा स्क्वेअर ऍज अ कॉन्स्टंट. हे कॉन्स्टंट, हे लक्षात ठेवा. मग काय केलं आपण, d2x by dt स्क्वेअर ऍज इट इज ठेवलं, प्लस ह्याच्या जागेवर ठेवलं होतं ओमेगाचा स्क्वेअर x ला x. हे झालं डिफरन्शियल इक्वेशन ऑफ SHM. आता काय करणार, बट एक्सेलरेशनच्या जागेवर काय लिहू शकतो, a च्या जागेवर d2x by म्हणजे डबल डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट इज एक्सेलरेशन. व्हेरी गुड. मग ही व्हॅल्यू इथं पुट केली म्हणजे काय भेटलं, हा बघा हा प्लस आहे, तिकडे जाऊन काय झाला मायनस. म्हणजे काय झालं इथं नेमकं, इथं a प्लस ओमेगा स्क्वेअर x इज इक्वल्स टू 0. हे प्लस तिकडे जाऊन मायनस, a बरोबर मायनस ओमेगा स्क्वेअर x. दिस इज द एक्सेलरेशन ऑफ SHM. आता ह्याच्या नंतर काय पाहायचं आपल्याला, एक्सेलरेशन नंतर बघा नेक्स्ट आहे वेलोसिटी. व्हेरी गुड. वेलोसिटी ऑफ SHM. आता बघा वेलोसिटी म्हणजे काय, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. बघा इथे द वेलोसिटी इज डिस्टन्स पर युनिट टाइम और डिस्प्लेसमेंट पर युनिट टाइम. Actually velocity is a displacement per unit time and speed is a distance per unit time. Here we replace to that the displacement. विद्यार्थी मित्रांनो, ऍक्च्युअली वेलोसिटी आपण डिस्प्लेसमेंट पर युनिट टाइम घेतो आणि स्पीडला डिस्टन्स पर युनिट टाइम घेत असतो, हे तर लक्षात ठेवा. आता काय करायचं आपल्याला बघा, हा वेलोसिटी dx अपॉन dt. येस, हे आपल्याला माहिती आहे. मग काय, वी कॅन ऑब्टेन द एक्सप्रेशन फॉर द वेलोसिटी युजिंग द एक्सप्रेशन ऑफ एक्सेलरेशन. एक्सेलरेशनचा एक्सप्रेशनचा वापर करून आपल्याला वेलोसिटी फाइंड करायची आहे. मग बघा एक्सेलरेशन बरोबर d2x by dt स्क्वेअर. आता इथे काय करायचे आपल्याला, फाइंड करायची वेलोसिटी. मग वेलोसिटी साठी आपल्याला हे प्रूफ करायचे. आता लक्ष द्या, सगळ्यात सोपं मी तुम्हाला इथं दाखवतो की आपल्याला वेलोसिटी साठी कसं प्रूफ करायचे. तर वेलोसिटी प्रूफ करताना आपल्याला लिहावं लागेल वी नो दॅट. आपल्याला काय माहित आहे, ढेकळ. बघा वेलोसिटी प्रूफ करायची, वेलोसिटी ऑफ SHM. तर आपल्याला सांगावं लागेल वी नो दॅट. आपल्याला काय माहित आहे, द acceleration of SHM. एक्सेलरेशन माहित आहे काय असतो, a बरोबर मायनस ओमेगा स्क्वेअर x. हा आहे एक्सेलरेशन ऑफ SHM. आता आपल्याला सांगायचे काय, वेलोसिटी. त्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला वेलोसिटी सांगण्यासाठी पहिल्यांदा दाखवायचंय. बघा लक्ष द्या, रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी एक्सेलरेशन म्हणजे काय, dv बाय dt बरोबर मायनस ओमेगा स्क्वेअर x. वेलोसिटी अपॉन टाइम. आता इथं एक्सेलरेशन म्हणजे काय, वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. आता काय करायचंय, ह्याला काहीच नाही, फक्त बघा लक्ष द्या. आता वेलोसिटीचा फॉर्म्युला पाहिजे, इथे x आहे मग काय करा, dx ने मल्टिप्लाय करून टाका. म्हणजे काय भेटतो आपल्याला, ह्याला चेन रूल आहे, dv by dx
dx बाय dt. काय केलं आपण dx का हो dx नेच मल्टिप्लाय केलं बघा तुम्हाला अगेन क्वेश्चन पडला असेल बघा लक्ष द्या इथं सांगतो dx ने मल्टिप्लाय आणि डिवाइड का करायचं कारण की इथं काय आहे हो x आहे x व्हेरिएबल आहे म्हणून त्यासाठी आपण काय करणार dx ने मल्टिप्लाय आणि dx ने डिवाइड करायचं अबो इक्वेशनला काय भेटेल dv डिवाइड बाय dx into dx divided by dt is equals to minus omega square x. Then what is next? dv by dx as it is ठेवा dx upon dt काय असतो rate of change of displacement with respect to time velocity. Very good. मग इथं ना dv by dx into dv velocity फक्त v's लिहा dv ची गरज नाही. to v बरोबर मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स इथपर्यंत. आता काय करायचं आपण आता वेलॉसिटी भेटली हा x चा व्हेरिएबल तिकडे घेऊन जा म्हणजे dx होतो तर काय भेटेल v into dv बरोबर मायनस ओमेगा स्क्वेअर x into dx. हा dx x चा व्हेरिएबल होता म्हणून इकडे आणलो हा v चा व्हेरिएबल. आता काय करणार अप्लाय इंटिग्रेशन ऑन बोथ साइड दोन्ही साइडला इंटिग्रेशन अप्लाय करा. अप्लाय integration on both side काय भेटेल हो अप्लाय करा v into dv is equals to आता ओमेगा स्क्वेअर कॉन्स्टंट आहे कॉन्स्टंट इंटिग्रेशन टर्मच्या बाहेर मायनस ओमेगा स्क्वेअर इंटिग्रेशन ऑफ x into dx. आता लक्ष द्या यस आता काय करावं लागेल मग v into dv इंटिग्रेशन ऑफ x dx बरोबर x raised to n plus 1 divided by n plus 1 हा फॉर्म्युला आहे. बाय द युजिंग ऑफ दिस फॉर्म्युला यस ह्या फॉर्म्युलाचा वापर करायचा तर काय भेटतो बघा v आहे dv आहे x आहे dx आहे तर इथं v घ्या v n म्हणजे किती काय नाही म्हणजे इथं 1 आहे 1 plus 1 2 divided by 2 is equals to minus omega square आणि x square divided by 2 plus c. इथपर्यंत ह्याला काहीतरी इक्वेशन नंबर द्या किती दिलोत ह्याला द्या 1 पुन्हा ह्याला द्या 2. आता काय करायचंय पहिल्यांदा c काढायचंय काय काढायचंय c काढायचंय मग पहिल्यांदा काय काढून घेऊ c काढून घेऊ. आता काय करणार हो पार्टिकल आपल्याला माहित पाहिजे वेलॉसिटी मॅक्सिमम आणि मिनिमम कुठे असते बघा मीन पोझिशन असेल पार्टिकल एक्स्ट्रीम पोझिशन आहे हा आणि हा पण एक्स्ट्रीम पोझिशन आहे आणि ही मीन पोझिशन आहे. आता मला सांगा मीन पोझिशनला वेलॉसिटी किती असते हो मॅक्सिमम किती असती मॅक्सिमम इथे किती असणार मिनिमम इथे वेलॉसिटी किती असती मिनिमम. आता डिस्प्लेसमेंट मॅक्सिमम कुठे असतो सांगा इथं x बरोबर प्लस a इथं x बरोबर मायनस a. मग कन्सिडर करायचे सपोज द पार्टिकल इज ऍट एक्स्ट्रीम पोझिशन द पार्टिकल ऍट एक्स्ट्रीम पोझिशन पार्टिकल कुठे आहे एक्स्ट्रीम पोझिशनला आहे तर काय भेटेल आपल्याला पहा एक सेकंड तर काय होणार v चा स्क्वेअर डिवाइड बाय 2 इज इक्वल्स टू मायनस ओमेगा स्क्वेअर x च्या जागेवर काय बघा आता एक्स्ट्रीम पोझिशन असेल तर वेलॉसिटी किती असते होतं 0 इथं वेलॉसिटी 0 इथं वेलॉसिटी मॅक्सिमम इथं वेलॉसिटीच्या जागेवर काय लिहिणार आपण 0 लिहिणार मग इथं लिहायचं 0 0 0 0 चा स्क्वेअर 0 ओमेगाला ओमेगा x च्या जागेवर काय येणार प्लस और मायनस a म्हणजे x चा स्क्वेअर म्हणजे a चा स्क्वेअर डिवाइडेड बाय 2 प्लस c. हा मायनस इकडे येऊन काय होईल प्लस हे तर सगळी टर्म झाली 0 ही सगळी टर्म झाली 0 म्हणजे काय होणार ओमेगा स्क्वेअर a चा स्क्वेअर डिवाइडेड बाय 2 बरोबर c. आता ही c ची व्हॅल्यू कुठे ठेवायची इक्वेशन नंबर 2 मध्ये तर काय भेटेल आपल्याला पहा ऑन नेक्स्ट पेज वर. बघा इथे काय भेटलंय v चा स्क्वेअर डिवाइड बाय 2 इथे लिहिणार v चा स्क्वेअर एक सेकंड वेलॉसिटी चा स्क्वेअर डिवाइड बाय 2 इज इक्वल्स टू मायनस ओमेगा स्क्वेअर काय भेटला होता
एक्स चा स्क्वेअर डिवाइड बाय 2 प्लस ओमेगा स्क्वेअर ए चा स्क्वेअर डिवाइड बाय 2 बरोबर आहे. प्लस अगोदर घ्या मायनस नंतर घ्या काय भेटेल v चा स्क्वेअर डिवाइड बाय 2 इज इक्वल्स टू ओमेगा स्क्वेअर ए चा स्क्वेअर डिवाइड बाय 2 मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स चा स्क्वेअर डिवाइड बाय 2. 2 कॉमन घ्या v चा स्क्वेअर बघा डिवाइड बाय 2 इज इक्वल्स टू हा. आता बघा काय भेटेल ओमेगा ओमेगा कॉमन येईल ओमेगाचा स्क्वेअर डिवाइड बाय 2 कॉमन घ्या काय भेटणार आहे ए चा स्क्वेअर मायनस एक्स चा स्क्वेअर हा 2 गेट कॅन्सल देन v चा स्क्वेअर बरोबर ओमेगाचा स्क्वेअर इन ब्रॅकेट ए चा स्क्वेअर मायनस एक्स चा स्क्वेअर. आता हा स्क्वेअर आहे हा इकडे जाऊन स्क्वेअर रूट येईल v बरोबर अंडर रूट ऑफ ओमेगाचा स्क्वेअर ए चा स्क्वेअर मायनस एक्स चा स्क्वेअर. व्हेरी गुड. बघा ओमेगाचा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होतो फक्त ओमेगाचा ओमेगा निघतो स्क्वेअर रूटच्या बाहेर तर v बरोबर प्लस ऑर मायनस ओमेगा अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स चा स्क्वेअर. हा दिस इज द वेलॉसिटी ऑफ SHM. हे लक्षात ठेवा हे झालं वेलॉसिटी ऑफ SHM. बघा इथे हेच पाहिलं होतं आपण ह्या स्लाइड मध्ये. बघा काय भेटलं का हो v बरोबर प्लस ऑर मायनस ओमेगा अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स चा स्क्वेअर. दिस इज द वेलॉसिटी ऑफ SHM. हा आहे वेलॉसिटी ऑफ SHM आपल्या कामाचा. आता त्याच्यानंतर आपण पाहू वेलॉसिटी नंतर बघा डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट सुद्धा असाच आहे फक्त वेलॉसिटीचा फॉर्म्युला घ्यायचा आहे आपण जे प्रूफ केलो आणि त्याच्यानंतर हा फॉर्म्युला इथं पुट केला की काय भेटतं आपल्याला डिस्प्लेसमेंट ऑफ SHM. आता बघा डिस्प्लेसमेंट नंतर आपल्याला भेटतात ह्याचे 2 केसेस भेटतात हे आपण उद्याच्या लेक्चर मध्ये पाहणार आहोत. ह्याचे डिस्प्लेसमेंट वेलॉसिटी ऍक्सेलरेशनचे वेगवेगळे केसेस हा चॅप्टर आपण कंप्लीट करू. तशाच प्रकारचे सुपरपोजिशन ऑफ वेव्ह ऑप्टिक्स आणि पार्ट फर्स्ट आणि पार्ट सेकंडचे जवळपास सगळे चॅप्टर आपण जेणेकरून तुमची ग्रुपिंग व्यवस्थितरित्या निघेल इतके सगळे चॅप्टर आपण कव्हर करण्याचा नक्कीच आपल्या चॅनलला प्रयत्न करू आणि तुम्ही नक्की जोडून राहा आपल्या चॅनलशी. आणि काही जरी तुम्हाला डाऊट्स असतील तर मला नक्कीच विचारा मी माझ्याकडून होईल तितकं तुमचा फायदेशीर रित्या तुम्हाला ज्याचा फायदा होईल असे व्हिडिओ आपण टाकण्याचा प्रयत्न करू आणि तो कंटेंट तुम्हाला आपण देण्याचा प्रयत्न करू. सो आपण इथे थांबू. थँक्यू.